आज फलटण डॉक्टर असोसिएशनच्या वतीने आम्ही फलटण डॉक्टर असोसिएशनचे सर्व सिनियर आणि ज्येष्ठ पदाधिकारी आणि सर्व मेंबर्स, आमच्या महिला भगिनी डॉक्टर्स या ठिकाणी प्रांताधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। 23 ऑक्टोबरच्या रात्री फलटणमध्ये एका उच्च शिक्षित MBBS डॉक्टर महिलेनं आत्महत्या केली आणि ह्या आत्महत्येचं कारण त्या सेवेत असताना त्या सेवेमध्ये त्यांच्यावर आलेला दबाव, त्यांच्यावर आलेलं मानसिक ताणतणाव आणि त्यांचा झालेला शारीरिक छळ असे प्रथमदर्शनी समोर आलेलं आहे। तरी या ठिकाणी जे दोषी असतील त्या दोषींची निपक्षपातीपणे चौकशी व्हावी, कसून चौकशी व्हावी आणि त्यांना अधिकाधिक शासन कसं होईल यासाठी आम्ही हे निवेदन देत असलो तरी देखील वैद्यकीय क्षेत्रामध्ये आता जे डॉक्टर त्यात महिला डॉक्टरांवर जे अत्याचार होत आहेत, वैद्यकीय कॉलेजमध्ये असतील किंवा वैद्यकीय शिक्षण घेत असताना ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांवर ज्या पद्धतीनं अत्याचार आणि अन्याय होत आहेत याच्यासाठी सुद्धा आम्ही सरकारपुढे या ठिकाणी विनंती करत आहोत की अशा प्रकारच्या घटना आणि अशा प्रकारच्या प्रवृत्ती ज्या वाढत चाललेल्या आहेत त्याला प्रतिबंध करण्यासाठी शासनाने महिलांच्या संरक्षणासाठी आणि सुरक्षेसाठी एक वेगळ्या प्रकारची यंत्रणा किंवा सिस्टीम उभी केली पाहिजे, कायदे निर्माण केले पाहिजेत आणि जे दोषी असतात त्यांना कडक शासन झाल्यानंतर निश्चितपणे उपाय निर्माण होतील आणि महिलांना कुठेतरी संरक्षण मिळेल। अन्यथा वैद्यकीय किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये महिलांना शिक्षणासाठी पाठवायचं का नाही असं पालकांच्या समोर प्रश्न निर्माण झालेला आहे। आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये महिला शासकीय कर्मचारी असतील किंवा कुठल्याही ठिकाणी महिला आणि मुली असुरक्षित झालेल्या आहेत। या ठिकाणी सर्वच राजकीय क्षेत्रातील सर्वच ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी आणि प्रशासनातील जे उच्च अधिकारी आहेत, उच्च पदाधिकारी आहेत, न्याय व्यवस्था आहे, यांनी दखल घेऊन याला निश्चितपणे न्याय देण्याचा आणि आमच्या भावना यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। त्यांना माहीत नाही असे नाही, पण तरी देखील आमच्या ज्या जाणीव आहेत, आमच्यावर जी चाड आणि चीट निर्माण झालेली ती तुमच्यापर्यंत व्यक्त करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत। याची आपण दखल घ्यावी ही अपेक्षा करतो।